सोलापूर येथे एका महिलेची रेल्वेच्या शौचालयातच प्रसूती झाली। या प्रसूतीत एक कन्यारूपी बाळ रेल्वेच्या शौचकूपातून रेल्वे ट्रॅकवर पडले, पण देवाचा चमत्कार, अजूनही ते कन्यारूपी बाळ सुखरूप आहे। सोलापूर ते मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवास करणारी एक महिला शौचालयाला गेली असता तिथेच तिची प्रसूती झाली। तिचे बाळ शौचकूपातून रेल्वे ट्रॅकवर पडले। बघणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके हे थांबलेच होते, हे विचार करून की ते बाळ जिवंत आहे की नाही, पण देवाचं अस्तित्व या धर्तीवर आहे याचं उदाहरण तो काही ना काही चमत्कार घडवून दर्शवत असतो। एवढं कोमल बाळ इतक्या उंचावरून खडकाळ ट्रॅकवर पडूनही ते कन्यारूपी बाळ सुखरूप भेटलंय। प्रसूती झाल्यानंतर रेल्वे निघून गेली आणि पुढे या घटनेची वार्ता पसरतात कुर्डुवाडी येथे ही ट्रेन थांबवण्यात आली। या रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या बाळाला रेल्वे आरपीएफ जवानांनी उचलून सुखरूप आपल्या ताब्यात घेतलं। या नवजात मुलीला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। त्याच ट्रॅकवर कोल्हापूरला जाणारी रेल्वे येत असताना प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ती गाडी थांबवण्यात आली आणि त्यामुळे बाळाचे प्राण वाचले, पण या प्रकारामुळे त्या बाळाला कुठेही जखम झालेली नाही। म्हणतात की लहान मुलांमध्ये देवाचा वास असतो, म्हणूनच काय त्या बाळाचा जीव वाचलाय किंवा देव तारी त्याला कोण मारी, ही मन सत्यात सिद्ध झाली असं म्हणावं लागेल।